प्रजासत्ताक दिन आहे। प्रजासत्ताक दिनाचं आयोजन जे ते केलं जात आहे आणि याच कार्यक्रमानिमित्त आपण दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानामध्ये आहोत आणि या ठिकाणी आपण प्रजासत्ताक दिनानिमित्त अशा प्रकारे या ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात ते आपण पाहत आहोत। या ठिकाणी आपण पाहतो आपल्याला परेड जी आहे ती पाहायला मिळणार आहे। सध्या प्रजासत्ताक या दिनानिमित्त आपण पाहतो भारताचा 77वा हा प्रजासत्ताक दिन आहे। या प्रजासत्ताक दिनानिमित्त या दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदान येथे दरवर्षी आपण पाहतोय परेड आपल्याला पाहायला मिळते। विविध या परेडमध्ये आपल्याला या विविध पोलीस दलातील पथकं आपल्याला पाहायला मिळतात। हीच पथकं आपण या लाईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी पाहणार आहोत। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ही पथकं आपल्याला इथे जी ती पाहायला मिळतात। विविध पोलीस दलातील ही पथकं आहेत जी परेड जी आता आपल्याला त्यांची पाहायला या ठिकाणी जे ते मिळणार आहे ती पोलीस दलातील आणि मागे आपल्याला चित्ररथ पाहायला मिळत आहेत आणि हे चित्ररथ विविध विभागाचे म्हणजे आपण पाहतोय की एकंदरीत पाणी पुरवठा विभाग असेल, अग्निशमन दल असेल, यानंतर विविध जे विभाग आहेत त्या प्रत्येक विभागाचे दल आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत। पोलिसांचे प्रत्येक दल असतील, पोलिसांचे प्रत्येक पथक असतील ते सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळत आहे। सुरुवातीला आपण पाहतो बँड पथक असेल, त्यानंतर आपल्याला लोअर मार्ग असेल, त्यानंतर ट्रॅफिक असेल, असे विविध दल आपल्याला सद्यस्थितीत या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। सध्या आपण पाहतोय की या एकीकडे पोलिसांचं दल सुरुवातीला आहे तर पोलिसांच्या अगदी दलाच्या मागेच आपल्याला याच्या मागे चित्ररथ जे ते पाहायला मिळत आहेत। थोड्या त्या ठिकाणी आपल्याला जे या ठिकाणी परेड जे ती पाहायला मिळणार आहे आणि एकीकडे ही परेड होत असताना दुसरीकडे आपण पाहतोय की या प्रजासत्ताक दिनाला आपण पाहतोय की महत्व जे ते एकंदरीत प्राप्त झालेलं आहे। कारण या प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण पाहतोय की एकंदरीत या ठिकाणी हा प्रजासत्ताक दिन जो आहे तो सध्या दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे हा जरा आपण पाहतोय या ठिकाणी हा साजरा जो तो केला जाणार आहे। या निमित्ताने या प्रजासत्ताक दिनानिमित्ताने आपण अधिकची माहिती जी आहे ती जाणून घेणार आहोत। दरम्यान या दिवसाचं महत्व काय असतं, यंदा भारताचा हा 77वा प्रजासत्ताक दिन आहे। या प्रजासत्ताक आपण पाहतो या दिनानिमित्त 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन हा भारतीयांसाठी केवळ राष्ट्रीय उत्सव नाही तर प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाची जी आहे ती बाब आहे। प्रजासत्ताक दिन अवघ्या 1 दिवसांवर येऊन ठेपला आहे। मात्र यंदाचा प्रजासत्ताक दिन 77वा आहे। भारताने 26 जानेवारी 1950 ला संविधानाचा स्वीकार करून ते संपूर्ण भारतात लागू करण्यात आले आणि आपला देश प्रजासत्ताक झाला। त्यानंतर देशाने पहिला प्रजासत्ताक दिन हा 26 जानेवारी 1951 ला साजरा जो आहे केला। 1950 ला भारताने संविधान स्वीकारले, त्यामुळे भारत 77वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे। यासोबतच यावर्षी 26 जानेवारी 2026 ला प्रजासत्ताक दिनाच्या उत्सवाची थीम वंदे मातरम आणि आत्मनिर्भर भारत उपक्रमावर केंद्रित आहे, जी देशाबद्दल देशभक्ती आणि स्वावलंबनावर आधारित आहे। प्रजासत्ताक दिनासाठी इंडिया गेट जवळील कर्तव्य पथावर एका शानदार परेडनं हा दिवस साजरा केला जाईल। ही परेड देशाच्या सार्वभौमत्वाचा, लोकशाही मूल्यांचा आणि प्रगतीचा सन्मान करते। दरम्यान 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केल्यानंतर 28 जानेवारीला मीटिंग द रिट्रीट या कार्यक्रमाने प्रजासत्ताक दिनाच्या उत्सवाची अधिकृतरित्या सांगता करण्यात येईल। मीटिंग द रिट्रीट या कार्यक्रमामध्ये भारतीय लष्कर, नौदल आणि वायुसेनेचे बँड पारंपरिक धून वाजवतात। सध्या आपण पाहतोय की एकंदरीत या प्रजासत्ताक दिनाचं आपल्याला महत्व काय ते सुद्धा आपण पाहिलेलं आहे। या भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त महाविद्यालयांमध्ये असतील, शाळांमध्ये असतील, विविध असे देशभक्तीचे कार्यक्रम जे ते आयोजित केले जातात आणि आता आपल्याला याच ठिकाणी या नुसार देशभक्तीचे अनेक कार्यक्रम या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। त्याचप्रमाणे या दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे सुद्धा आपल्याला हा परेड असेल किंवा देशभक्तीचे अनेक कार्यक्रम सुद्धा आसपासच्या परिसरामध्ये पाहायला मिळतात। दरम्यान आपण पाहतोय की सध्या हा भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन आहे। तर आपण पाहतो अनेक ठिकाणी मुख्य शासकीय सोहळे सुद्धा
या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला आहे. भारत देशाचा 77वा प्रजासत्ताक दिन आहे. आज देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. प्रजासत्ताक दिनाच्या या दिवशी अवघा देश तिरंगी रंगात नाव निघाला आहे. आज देशभरातील शाळा, महाविद्यालय आणि शासकीय कार्यालयांमध्ये तिरंगा डौलाने फडकताना दिसणार आहे. तर राजधानी दिल्लीमध्ये कर्तव्य पथावर होणाऱ्या भव्य संचलनातून देशाचे लष्करी सामर्थ्य, सांस्कृतिक विविधता आणि राष्ट्रीय एकतेचं दर्शन होणार आहे. याशिवाय महाराष्ट्रामध्ये भारताचा 77वा प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय सोहळा शिवाजी पार्क दादर येथे पार पडत आहे आणि यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सकाळी 9:15 9:15 वाजता प्रमुख समारंभामध्ये ध्वजवंदन संपन्न होईल. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रजासत्ताक दिनानिमित्त ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त उपस्थित राहणार आहे. दरम्यान आपण पाहतोय की यंदा पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार शिंदे यांचा राष्ट्रपती पदकाने सन्मान जो केला जाणार आहे. कोल्हापूरचे पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार शंकर शिंदे यांचा राष्ट्रपती पदकाने सन्मान करण्यात आला आहे. पोलीस दलात त्यांनी एकूण 35 वर्ष सेवा बजावली. कोल्हापूर जिल्ह्यातील पोलीस ठाणे, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, नागरिक हक्क संरक्षण विभाग या ठिकाणी त्यांनी सेवा बजावली. सध्या ते विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र यांच्या कार्यालयामध्ये वाचक शाखेत कार्यरत आहेत. त्यांनी आतापर्यंत राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेतला असून बास्केटबॉल, हॉकी, अथलेटिक्स स्पर्धेत गोल्ड आणि सिल्वर मेडल प्राप्त केलं आहे. पोलीस दलात उत्तम कामगिरी बजावत एकूण 175 बक्षिसे मिळवलेली आहेत. आज त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल पोलीस महासंचालक यांच्या सन्मान चिन्हाने त्यांना गौरविण्यात येणार आहे. अजून आपण पाहतो की प्रजासत्ताक दिनी लोकशाहीचे प्रतीक म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशवासियांना सुद्धा शुभेच्छा ज्या त्या दिलेल्या आहेत. त्यानुसार प्रजासत्ताक दिनाच्या सर्व देशवासियांना खूप शुभेच्छा. भारताच्या अभिमानाचे आणि वैभवाचे प्रतीक असलेला हा राष्ट्रीय सण तुमच्या सर्वांच्या आयुष्यात नवीन ऊर्जा आणि उत्साह निर्माण करो. विकसित भारताचा संकल्प आणखी दृढ हो. प्रजासत्ताक दिन हा आपल्या स्वातंत्र्याचे, संविधानाचे आणि लोकशाही मूल्यांचे एक शक्तिशाली प्रतीक आहे. हा सण आपल्याला राष्ट्र उभारणीच्या संकल्पनाने एकत्रितपणे पुढे जाण्यासाठी नवीन ऊर्जा आणि प्रेरणा देतो, असं ट्विट जे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. दरम्यान एकीकडे आपण पाहतो की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ट्विट त्यांनी संपूर्ण देशवासियांना दिलेल्या शुभेच्छा या आपण ज्या पाहिलेल्या आहेत. संपूर्ण आता ही दृश्य आपण पाहतो या ठिकाणी सध्या तयारी सुद्धा सुरू आहे. भारताचा हा 77वा प्रजासत्ताक दिन जो आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रमुख पाहुण्यांची सुद्धा या ठिकाणी उपस्थिती जी ती लाभणार आहे आणि एकीकडे ही तयारी सुरू असताना 9:15 वाजता आपल्याला ध्वजवंदन जे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पाहायला मिळणार आहे. सद्यस्थितीत आपण ही जर दृश्य पाहिली या ठिकाणी आपल्याला सध्या विविध पोलीस दलातील हे पथक आपल्याला जे ती पाहायला मिळत आहेत आणि त्याच्या मागे चित्ररथ सुद्धा पाहायला मिळत आहेत. त्यांची परेड जी आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. ही सगळी दृश्य आपण लाईव्हच्या माध्यमातून पाहतो आणि एकामागोमाग हे कसं पोलीस दलातील पथक परेडच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. त्यांचं कर्तव्य असेल, त्यांची शक्ती असेल आणि नेमकं एकंदरीत त्यांचं कशा प्रकारे काम असतं या सगळ्याचा आपल्याला एक छोटेखानी या परेडच्या कार्यक्रमातून एकंदरीत त्यांचं सगळं शक्तिबळ असेल ते आपल्याला पाहायला मिळतं. दरम्यान एकंदरीत विविध पोलीस दलातील माध्यमातून आपल्याला नेहमीच देशाची सुरक्षा आपल्याला ही होताना पाहायला मिळते आणि आज आपण पाहतो की प्रत्येक पोलीस दलातील असतील यासोबतच प्रत्येक शूरवीर असतील, शौर्य असतील या प्रत्येकांना आजच्या दिवशी जी आहे ती खरं तर आदरांजली असेल किंवा एकंदरीत त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती सन्मान असेल त्यांचा हा केला जातो. कारण एकंदरीत पाहतोय की जवळपास या प्रजासत्ताक दिनानिमित्त आता विविध ठिकाणी आपल्याला अनेक कार्यक्रमांचं आयोजन पाहायला मिळतात आणि कार्यक्रम सुद्धा पार पडत आहेत. त्यामुळे एकीकडे हे सगळे असे कार्यक्रम पार पडत असताना सध्या आपण दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे पाहतोय की आपल्याला अनेक असे चित्ररथ जे आहेत ते पाहायला मिळत आहेत. सोबत आपल्याला अनेक पोलीस दलातील हे पथकं पाहायला मिळते. दरम्यान आता त्यांच्या थोड्याच वेळात या ठिकाणी परेड असेल, त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी दाखल होतील आणि मग ध्वजावंदन होईल. या सगळ्या कार्यक्रमाची आपण लाईव्हच्या माध्यमातून जे आहे संपूर्ण कार्यक्रम हा पाहणार आहोत. दरम्यान तुर्तास आपण इथेच थांबणार आहोत. या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.